नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. न्यायालयात मूर्ती जतन व संवर्धन कामाविषयी होणार युक्तिवाद. मूर्तीवर आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया करावी याकरिता महाराष्ट्र मंदिर महासंघाचा दावा दाखल. परभणीच्या गंगाखेड येथील रेल्वे प्रस्तावित बाह्य वळण प्रकल्पाविरोधात महिलांचा संताप. प्रशासनावर बांगड्या फेकून केला निषेध. आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचं वातावरण. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका. मावळच्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची विशेष धूर फवारणी मोहिमेला सुरुवात. परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्यांची मालिका संपेना. माजी महापौरांच्या 17 वर्षीय नातवाची आत्महत्या. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट. जालना शहरातील गांधीनगर परिसरात विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर ट्रकला भीषण आग. टायर वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील पैजारवाडी जवळ घडली घटना. अतिवृष्टीमुळे रायगड किल्ल्यावरील महादरवाजा परिसरात दरड कोसळली. पायरी मार्ग 24 आणि 25 जून रोजी बंद. युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांना दिलासा. पेरणीच्या आशा बाळावल्या. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. सकाळपासूनच वातावरणामध्ये गारवा. शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्यांना वेग. जालन्यात अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या पावसाची अखेर दमदार हजेरी. वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.